गुड मॉर्निंग. पाऊस काय थांबायचं नावच घेत नव्हता, पण आज बऱ्यापैकी वातावरण ठीक होतं. इकडं मस्त असा चहा उकळत होता आणि इकडं माझ्या टिफिनची तयारी सुरू होती. तर आज टिफिनला मी बनवणार होते की मिक्स कडधान्याची उसळ, मूग, मटकी आणि शेंगदाणे मी भिजत घातले होते काल आणि त्याला बघा मस्त असे मोडसुद्धा आलेले आहेत. तर इथं बघा छान मस्त असं तेल गरम करून घेतलं, त्याच्यामध्ये जिरं, मोहरी आणि आता आपण घालणार आहे कढीपत्ता आणि हिंग. तर कढीपत्ता छान तडतडला की त्याच्यानंतर इथं आपण घालायची हिरवी मिरची. तशी तर मी थोडीशीच म्हणजे 2च कट केल्या होत्या, टिफिनसाठी द्यायची होती म्हणून, म्हणजे तेवढं तिखट खातात मुलं. आणि इथं बघा मी घातलेले मध्यम आकाराचे 2 मी कांद्याचे कट करून घेतले होते, तर ते छान असे मस्त मी इथं भाजून घेतलेले. त्याच्यानंतर इथं घातलेले मी लसूण, तर लसणाला सुद्धा छान मस्त परतून घ्यायचा. आणि मग इथं घातले मी अर्धा चमच्याला थोडीशी कमी हळद आणि 1 चमचा धनेपूड, तर ती सुद्धा छान मस्त अशी भाजून घेतली बघा. आणि त्याच्यानंतर हे जे मोड आलेले कडधान्य त्याला स्वच्छ धुवून घेतलं होतं आणि ते त्याच्यामध्ये मी मिक्स केलं. आणि वरून मी चवीपुरतं मीठ आणि सगळ्यात लास्टला इथं घातलं मी मॅगी मसाला, 1 चम्मचभरच घातलेलं आहे. तर तुम्हाला माहिती आहे मुलांच्या टिफिनसाठी म्हटलं की त्यांना मॅगी मसाला टाकला की भाजी खूपच जास्त आवडते आणि त्यातल्या त्यात कडधान्य खाऊ घालायचे म्हटलं की मॅगी मसाला हा वापरायचा. आणि आपल्यासाठी बनवत असाल तर काय मग आपलं घरचं तिखट आणि किचन किंगचा मसाला घातला तरी चालेल. तर तशी रेसिपी मी शेअर करेन तुमच्यासोबत. तर ते छान मस्त इथं मी सगळं मिक्स करून घेतलं आणि अगदी अर्धा कप होईल एवढंच मी इथं पाणी घातलं आणि झाकण बंद करून इकडं मी शिजायला ठेवून दिलं. तर त्याच्यानंतर इथं आमच्यासाठी आज भोपळ्याची भाजी बनवायची होती, घरच्या भोपळ्याची. तर ह्याची पण रेसिपी मी नंतर शेअर करेनच तुमच्यासोबत. पण आज खूपच घाई होती कारण आज आस्थाच्या स्कूलमध्ये जन्माष्टमी सेलिब्रेशन होतं, तर तिच्यासाठी मला तिला तयार करायचं होतं. ओय आस्था बेबी, ओ चला उठा, आज राधा बनना आहे. पटकन चपाती बनवून घेतली आणि इथं लगेच बघा उसळ आपली शिजून तयार आहे. तर बघू शकता किती मस्त बनली. तर लगेच आस्थाला रेडी करायला घेतलं इथं. सोड खाली ड्रेस व्यवस्थित. चल 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 थांब थांब चल. उभा तिथं बघू, इथं उभा तिथं. हां बघ माझ्याकडे. आणि इथं असा काहीसा असताचा आज राधाचा लुक होता, पण काय केस असते तर आणखीन जास्त भारी दिसलं असतं. पण नेक्स्ट टाइम आता बाय बाय असता बाय राव. 8:15 वाजता 6 वाजता गेले आणि त्याच्यानंतर लगेच देवपूजा करून घेतली, कारण आजकालची शुक्रवारची पूजा वगैरे काढायची होती म्हणून मला बराच वेळ झाला. आणि त्याच्यानंतर देवपूजा झाल्यानंतर राहिलेली चपाती वगैरे सगळं बनवून घेतलं आणि किचन कट्टा घासून पुसून आवरून घेतला. तर खूप जास्त पळपळ झाली. इथं सगळं किचन कट्टा आवरून पुसून घेतलं होतं चकाचक करून. आणि दूध पटकन तापायसाठी फुल्लवर ठेवलं आणि दूधच होतं गेलं. आणि हे असं कामात काम तुमच्यासोबत कधी वाटले का मला नक्की कमेंट करून सांगा. बाय.